खूप स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे आणि आज एकादशी सुद्धा आहे. तर दुसऱ्या सोमवारचे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एकादशीचे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज सोमवार असल्यामुळे मी व्हाईट कलरची पण साडी अशी घातलेली आहे. म्हणजे माझ्याकडे अशी साधी सिंपलच अशी एकदम साडी आहे व्हाईट कलरची. तर तीच मी घातलेली आहे आणि आता ह्या टायमिंगमध्ये सगळ्या पूजा वगैरे झालेल्या आहेत आता घरातल्या. मला मंदिरमध्ये सुद्धा जायचं आहे. हा व्हिडिओ सोमवारच्या दिवशीचा आहे, पण तो तुमच्यासमोर थोडासा लेट येत आहे कारण याची एडिटिंग करण्यासाठी मला टाईमच भेटला नाही. पण चला आता तर मी हा व्हिडिओ एडिट करून तुमच्यासमोर आता पोस्ट करत आहे. मग सकाळी 4 वाजताच मी लवकर उठले होते आणि उठल्याबरोबर अगोदर मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि माझ्या दिवसाची सुरुवात तर ना स्वामींच्या नामस्मरणानेच होत असते. आणि मग सकाळी 4ला उठले आणि घराच्या बाहेर आले. मला दारातली फुलंसुद्धा तोडायची होती. दाराची फुलंसुद्धा इथली तोडून घेतली कारण थोडंसं उशिरा उठलं ना की मग झाडाला फुलं काहीच राहत नाहीत. श्रावण महिना असल्यामुळं ना लोकांची खूप गर्दी असते फुलं तोडण्यासाठी. आणि मग त्यानंतर माझी घरातली बाहेरची सर्व काही अशी साफसफाई झाली. सर्व क्लिनिंग मी करून घेतली आणि आंघोळ केली आणि त्यानंतर ना अगोदर बाहेर इकडे मी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर लगेच इकडे हळदीचं लेपन पण इथं मी करून घेतलं. आणि छान खूप मस्त असं एकदम हळदीचं लेपन झालं होतं आणि त्या दिवशी एकादशीसुद्धा होती. आणि त्यानंतर लगेच आईने मग इकडे तुळशीला पाणीसुद्धा घालून घेतलं आणि खूप छान मस्त अशी एकदम इथे महादेवाची पूजा वगैरे करून घेतली. तुळशीसमोर दिवा पण लावला होता, अगरबत्ती लावली होती आणि त्यानंतर माईने इकडे लगेच विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकची तयारीसुद्धा सर्व काही करून घेतली होती. खूप छान असं ताट तयार केलं होतं आणि खूप छान मस्त दह्याने दुधाने आईने विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक केला आणि त्यांची स्थापना पण केली. आणि मी खाली देवाची पूजा केली आणि ही इकडे ना मी महादेवाची इकडे 108 नावे वाचून घेतली आणि छान पूजा पण झाली माझी. आणि आईना आणि मी दोघींनी मिळून इथे आरतीसुद्धा आम्ही करून घेतली आणि पूजा तर सर्व काही झाली. आणि रांगोळीशिवाय तर आपली पूजा तर ही काही अपूर्णच असते. आपण सर्व काही केलो आणि रांगोळी जर नाही काढली तर पूजा आपली ही अपूर्णच वाटते. त्यानंतर छान मस्त अशी एकदम मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीमध्ये मी ओम नमः शिवाय असंच मी काढलं होतं आणि खूप छान प्रसन्न अशी आमची त्या दिवशीची पूजा झाली होती. खूप सुंदर मस्त असं एकदम वातावरण तयार झालं होतं घरामध्ये आणि एकदम छान सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आली असे वाटत होतं. आणि मग ह्या सर्व पूजा तर आटोपल्या आणि मी नंतर लगेच महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा गेले आणि तिथेसुद्धा महादेवाची खूप छान अशी एकदम माझी पूजा झाली. तिथे गर्दी अशी खूप होती कारण सोमवार होता श्रावण महिन्यातला, त्याच्यामुळं ना खूप अशी गर्दी होती आणि खूप छान मस्त असं दर्शन झालं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.